धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवळ या जगात माय मानतो मराठी. माय मराठी, साध मराठी, भाषाचा भावार्थ मराठी. बात मराठी, सात मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. मराठी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत घेऊन चलते या स्पर्धेकडे. आता नेमका फलंदाज कसा बाद द्यायचा हा मोठा प्रश्न आहे. पहिल्याच बॉलवर हिट विकेट, स्वयंचित, स्वतःच कुस्तीला उतरला आणि स्वतःच पडला असं स्वयंचित. कॅच आउट आहे का? पहिल्यांदा कॅच आउट, नंतर स्वयंचित असं असं म्हणायचंय. पहिल्यांदा कॅच कंप्लीट झाली आणि त्याच्यामुळे जिथे मात्र झेलबाद फलंदाज पाहतोय आपण. आशिष म्हात्रे या संघाचा ट्रम्पकार्ड राहिलाय नऊ तरुण म्हणून, आणि आशिष म्हात्रे शून्यावरती परतणं ही अवघड जागेवरचं दुखणं आहे. अजनबी ओवळे वर्सेस I11 डेरवली या दोन संघादरम्यानची ही सी गटातील पहिली लढत. टॉस जिंकला तो I11 डेरवली संघानं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र सरळ स्वीकारलं क्षेत्ररक्षण. विजय बालाजी अनेक वर्षापासून खुल्या गटातला अनुभव असलेला हा जिगरबाज खेळाडू आज पंताच्या भूमिकेमध्ये आम्ही कित्येक वेळा पाहिलाय. परंतु तो अनुभव पुन्हा एकदा पन्नाला लावताना क्षेत्ररक्षकानं जज केलं जरूर. तो पहिल्यांदा स्थिर नव्हता, स्टेबल नव्हता, परंतु अखेरकार त्यानं मात्र हा झेल कंप्लीट केला आणि त्याच्यामुळेच आपण इथे पाहतो आशिष मात्र पहिल्याच बॉलवर बाद झाल्यानंतर नंतरचा बॉल मात्र डॉट आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवीन फलंदाज रोनित दापोलकर ही शून्यावरती परतलाय. त्याच्यामुळे संघाचं खातं आतापर्यंत अजनबी ओळे संघ उघडू शकला नाहीये, परंतु फलंदाज मात्र बाद झालेत दोन. ची चावी इथे सापडली आहे. अशोक फॅक्टरी शिवकाशी असं त्याला लेबल आहे. होंडाची आय थिंक स्कूटी असावी. तर कोणाची चावी असेल तरी घेऊन जायचे, आपली ओळख पटवा आणि स्कूटीला लावून दाखवा चालू होते की नाही, आणि मग चावी घेऊन जा. अखेरकार पहिली धाव इथे मात्र आली. सगळ्यात मोठी विकेट, अतिशय मोठी विकेट. प्रमोद घरात बॅक टू डगआउट आणि तो ही शून्यावरती. झेल घ्या आणि 200 गमवा, पण तिथे मात्र अजनबी ओळे संघ आर इन ट्रबल. प्रमोद घरत सारखा ताकदवान फलंदाज ही शून्यावरती बाद होणं हे अजनबी ओळे संघाला खूप महागडं ठरेल. एक काळ गाजवलाय, एक काळ गाजवत होता आणि एक काळ गाजवत आहे, अशा प्रकारचा हा खेळाडू. मित्रांनो, अनेक तुमच्यातील खेळाडूंचा जन्मही झाला नसेल तेव्हापासूनचा खेळ आमच्या प्रमोद घरात याने सुरू केला. अतिशय उत्तम आणि सर्वोत्तम खेळत सुद्धा यशाची शिखरं गाठून सुद्धा पाय जमिनीला घट्ट कसे टेकायचे ना, ते या खेळाडूंकडून शिका. अतिशय उत्तम आणि प्रामाणिक खेळाडू प्रमोद घरत यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. परंतु तो मात्र सहज बाद झालाय. त्याच्यामुळेच 4 षटकांच्या या खेळामध्ये विजय बालाजीनं पहिल्यांदाच मोठं भगदाड पाडलंय, ते म्हणजे अजनबी ओळ्याच्या फलंदाजीच्या क्रमाला. कारण धावा धापलकावरती आल्या त्या फक्त आणि फक्त 2 आणि फलंदाज बाद झाले तब्बल 3.
लक्षात घ्यायचं आहे, फिल्डिंग करणाऱ्या संघानं 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे आणि पहिल्या 15 मिनिटांमध्ये षटकं 3 टाकून झाली पाहिजेत. याची नोंद घ्या. अतिशय उत्तम स्पर्धा अगदी वेळेमध्ये सुरू होते, ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. आणि त्याच्यामुळेच की काय, इथे मात्र खेळ अगदी वेळेत सुरू झालाय. चला फिल्डिंग लावून घ्या विजय बालाजी सर, फिल्डिंग लावून घ्या. सूरज शेळके आणि टीम पुन्हा एकदा लढते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सागर जाधव. सचिन केनी यांची गुणलेखनाची भूमिका अतिशय चोख बजावताना पाहतोय. प्रोफेशनल क्रिकेट आणि प्रोफेसर खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं ना तर अगदी प्रोफेसराने लाजवेल एवढा सुंदर अक्षर आणि त्याचबरोबर उत्तम कामगिरी कसे करावी गुणलेखनामध्ये, याचा जीता जागता उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं सचिनजी केनी. उत्तम गुणलेखन. कोणतीही स्पर्धा सर्वोत्तम करण्यासाठी बरेचसे घटक महत्वाचे असतात. आयोजक टुर्नामेंट ठेवतात, ते प्रत्येकाला प्रोफेशनल माणसाला बोलवतात आणि ते त्यांचं काम करतात. परंतु प्रोफेशनल इम्प्रोफेशनल वागला की स्पर्धेची वाट लागते, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि तुम्ही खूप प्रोफेशनल आहात यातील मात्र शंका नाही आहे, कारण स्कोरबुक पाहिला आणि या स्पर्धेचे लॉर्ड्स, कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो ना, स्पेशली मी तर गेलो सांगतो की पहिले लॉर्ड्स दाखव. जे गुणलेखक असतात त्यांना सांगतो की लॉर्ड्स दाखव, त्यांच्याकडे लॉर्ड्स कधीच नसतात. मग ते कागद घेतील, त्या कागदावर लिहितील आणि मग सांगतील हे घ्या, आणि तो कागद दिवसभर इकडे फिरत राहतो. परंतु आज पाहिलं आपण या बुकमध्ये चक्क फोटोज आहेत, त्याच्यामुळे तुमचंही विशेष कौतुक. सामन्याकडे वळूया आपण. या धावांची नितांत गरज आहे अजनबी ओळे संघाला, त्याच्यामुळेच या धावांसाठी धाव सुरू आहे. सागर जाधव गोलंदाजीच्या मार्कवर आतापर्यंत टाकलेलं त्यांनी बॉल तब्बल 3, ज्याच्यामध्ये पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आणि एक नंतर मात्र आणखीन एक धाबळकर. धावा फक्त 4, फलंदाज बाद झाले तब्बल 3. आणखीन एक चांगला बॉल. ह्या धावपट्टीचा चांगला आढावा त्यांना आहे. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. दोन षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धाबळकर धावा लागल्या तर 3 बाद निव्वळ 5 धावा, कमीत कमी 40 धावा या धावपट्टीवर चांगल्या बनू शकतात, हे अनेक गोलंदाजांनी दाखवून दिलंय. त्याच्यामुळे उत्तम कामगिरी राहिली आहे. दोन षटकांचा वाजवी खेळ संपला. आतापर्यंत I11 डेरवली संघानं कमालीची गोलंदाजी दाखवली आहे. पहिल्या षटकामध्ये आशिष मात्रेने थोडीशी घाई केली असं माझं प्रामाणिक मत आहे, कारण आशिष मात्रे या संघाचा ट्रम्प कार्ड आहे, उगवता सितारा आहे. या सिताऱ्यानं अनेक मोठे फटकेबाजी केली आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही कोणतेही टुर्नामेंट खेळताना आणि जर स्वतः ट्रम्प कार्ड असाल ना, तर मला प्रामाणिक वाटतं की थोडं थांबावं, पहिल्यांदा 2-4 बॉल पाहावेत आणि मग स्थिर स्थावर स्टेबल होण्याच्या अगोदर तुम्ही जेव्हा सुरुवात करता ना, त्यावेळेला तुम्ही त्या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळेला अनस्टेबल राहता. नॉन स्ट्राईकला प्रमोद घरतवर प्रेशर आलं. पहिल्या षटकामध्ये तो नॉन स्ट्राईकला असताना 2 फलंदाज बाद झाले आणि मग प्रश्न उरला नव्हता मोठ्या फटक्यांशिवाय, तोही परतला. अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते, फंबलिंग धावा देऊन जाईल अशा प्रकारच्या धावा तर येऊ द्या. कव्हरच्या दिशेनं शॉर्ट कव्हर क्षेत्राच्या उभा जरूर होता, त्याला फसवत बॉल सरळ गेला. इथे मात्र कव्हरच्या मधून सीमारेच्या बाहेर. हा मात्र नऊ धावा या चौकारानं बोर्डवर लागतायत. हा फटका चांगला आहे,
धावा किती मोजेल, प्रयत्न अफाट सुंदर राहिलाय, परंतु सीमारेषेच्या बाहेर, लॉंगॉमच्या सीमारेषेच्या बाहेर शतरक्षकाला फसवत चकवत फिल्डर फक्त एकटक निहाळत राहिला. हात लागला जरूर बॉलला, परंतु तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावा घेतोय 6 धावांसाठी. सत्येंद्र चौधरी या गोलंदाजावर आता हल्ले झालेत आणि ही गरज आहे अजनबी ओळे संघाला, का धावा जोडाव्या लागतील. आणखीन एक चांगला फटका, स्ट्रेट फटका आपण पाहतो. शतरक्षक तिकडे रेडी आहे. 79 नंबरची जर्सी त्याने परिधान केली आहे. उचलला, फेकला, तत्पूर्वी मात्र 1 रन्स आली आहे. चांगली फटकेबाजी पाहिली ती म्हणजे आपण फलंदाज मनोज दापोलकरच्या माध्यमातून. स्ट्राईकवर जाईल आता मात्र फलंदाज पाहतोय आपण ऋषिकेश पाटील. निमिष मोहिते द स्टार ऑफ दादरपाडा विनंती करून या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला आयोजकाकडून विनंती आली, निमिष मोहिते आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वन ऑफ द ग्रेट प्लेयर निमिष मोहिते. एक हाती सामना आपल्याकडे कसा फिरवायचा, ती गेम कशी चालवायची, ती गेम कशी पुढे न्यायची ना, प्रत्येक संघामध्ये असे खेळाडू असतात एकतरी, आणि त्याशिवाय कोणता संघ चालत नाही. तो निमिष मोहिते. आणखीन एक चांगला बॉल काऊ कॉर्नरच्या रिजननं मात्र ट्रॅव्हल झाला. सिंगल रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न, रिस्की रन्स बनू शकते, पण रनिंग बिटवीन द विकेट जोरदार आहे. 2 धावा कंप्लीट केल्या या बॉलवर, आणि या 2 धाब्याने धाबळकर धावा लागल्या त्या तब्बल 18 धावा. एकोणीस धावा. फटका फसलाय, परंतु दूर राहील का शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय जरूर. वेल कॅच. उत्तम उत्तम झेल, मात्र धावत सुटला सरळ. हा झेलला मात्र कन्वर्ट केला, आणि अशा प्रकारे फलंदाज आपण पाहतोय की ज्यानं चांगली फटकेबाजी केली तो मनोज बॅक टू डग आउट. श्रेयास वरा इलन वडगर वर्सेस आपण पाहतोय एका दहिवली. या 2 संघादरम्यान मॅच होईल. त्या दोन्ही संघात संघनायकांनी टॉससाठी संपर्क साधायचा आहे. वडगर आणि दहिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी संपर्क साधायचा आहे, याची नोंद घ्या. वेलकम निमिष, तुमचंही सहर्ष स्वागत. वळूया षटक क्रमांक 4. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज देवेंद्र शेळके. स्ट्राईकर फलंदाज आपण पाहतो तो म्हणजे आपण पाहतो ऋषिकेश पाटीलला, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज विशाल मात्रे. विशाल गायकवाड. भरदा वेगानं. मैदानाचा पुरेपूर वापर होतोय असं मला वाटतंय की ज्या प्रकारची धावपट्टी आहे, पाटापीचे यश. वाईट साईड रिव्ह्यू बॅटिंग साईडने घेतलाय, पाहिलं जाईल.
तत्पूर्वी फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. तुम्ही टीम मिटिंग ना घेऊ का, इतका वेळ आपल्याकडे नाही आहे की लगेच तुम्ही टीम मिटिंग घेणार. पाहिलं जात आहे साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा उत्तम क्लिअरिटी सहित तमाम दर्शकापर्यंत पोहोचवली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तसं वाटलंही होतं पहिल्यांदा बॉल पडल्यानंतर, कारण दूर नव्हता बॉल तसा बॅटच्या. मोठ्या फटक्यांची गरज इथून नितांत आहे. कमीत कमी 40 धावा तुम्हाला जोडाव्या लागतील, परंतु बोर्डवर धावा लागल्यात 19. कनेक्शन सुरू आहे. सिंगल रन्स मात्र मिळतीये. विशाल गायकवाड जाईल स्ट्राईकवर. पावा एकेकालची दहशत, एकेकालची दरारा. थोडा शांत स्तब्ध झालाय जरूर, परंतु पुन्हा एकदा नव्या उमेदीनं हातात हात घालत नवा डाव मांडावा लागेल. मित्रांनो, आयुष्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला जिंकताना त्यावेळेला पराभवाची भीती नसते, परंतु एकदा पराभव मागे लागले ना की जिंकण्यासाठी खूप धडपड करावी लागते, खूप. आणि त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा असतो तुमच्या सगळ्याचा टीम मिटिंगचा आत्मविश्वास. टीम मेंबर्स जर का एकत्र आले, आत्मविश्वास लढले, मोठ्यांनी त्यांना विश्वास दिला, छोट्यांनी त्यांना आधार दिला, की सगळे एकत्र येत नवा डाव सावरावा लागतो. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. एकच रनवर समाधान मानलं जाते. फेकी होते जरूर, आणि पंच वळतायत रनआउटसाठी तिसऱ्या पंचांकडे. चांगली रन बिटवीन द विकेट पाहिली. नॉट आउट, नॉट आउट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ओ माय गॉड, हातून बॅट निघाली आणि ते मात्र आता उत्तर नाही त्या बॉलला. दांडा बॅटचा हातातच राहिला, परंतु कनेक्शनही झालं नव्हतं तसं. चेंडू आणि फलीचा कॉन्टॅक्ट नाही, तरीही बॅटचा दांडा निघाला. याचा अर्थ किती जोरात त्या बॅटचा स्विंग असेल पावाचा. धाबळकर धावा लागल्या त्या तब्बल 22 धावा. आजकाल बॅट तुटणं ते थोडंसं आपल्या स्वतःच्या मालकालाच खराब वाटणं. कारण पूर्वीचा विचार केला ना सचिन सर, तर 22 जणांना एकच बॅट असायची. समोरच्या टीमला पण तीच बॅट, ह्या टीमला पण तीच बॅट. ती किती जड आहे, ती किती हलकी आहे, ती किती जोरात खेळली जाईल, ती उचलली जाईल की नाही हा विचारच नव्हता. फक्त खेळायचं आहे. आणि परंतु त्या वेळेला अतिशय उत्तम क्रिकेट व्हायची. आजकाल एका खेळाडूच्या 4-4 बॅट्स असतात. ज्याप्रमाणे गर्लफ्रेंड तसंच काहीशा बॅट्स. बॅट बदलली आहे. वाघ जखमी झाला, मनाला थोडासा वेदना झाल्या. त्या वेदना मात्र या फटक्यानं दाखवलेत. मी स्वतः विशाल गायकवाड नंबर 6 वर खेळायला आहे. हा फॉर्म दर्शवणारा फटका आहे. मिड विकेटच्या सीमारेषा बाहेर उडवलाय षटकार. एकच बॉल शिल्लक आहे. 28 धावा बोर्डवर लागले. जर का या शेवटच्या बॉलवर आणखीन एक मोठा फटका आला ना, तर या मैदानानं 34 धावा 35 धावा चॅलेंज बनवलंय. त्या 34-35 धावांचं चॅलेंज उभं केलं जाईल का?
28 धावा बोर्डवर लागलेत. विशालनं एक मोठा आसमान दाखवलाय. तो विशाल गायकवाड बाबा एक मोठा फटका खेचेल का? आलाय मच नीडेड या स्पर्धेमधला तब्बल 111वा षटकार ठोकलाय विशालनं. आणि मला अरे हा तुम्ही मला 6 नंबरला ठेवलाय. आउट ऑफ फॉर्म थोडा झालो काय? तुम्ही मला मागे ठेवला. आणि हीच राग, हीच द्वेष, हाच राग माणसाला नवं चैतन्य देतं. आणि त्यानं दाखवलं, उडवले 2 षटकार. हे 2 षटकार उत्तरार्धामध्ये लढण्याचं बल, लढण्याचं साहस अजनबी ओळे संघाला बहाल करतील. जिंकण्यासाठी गरज उरली आहे तब्बल 35 धावांची. आता 24 बॉल 35 धावा दरम्यान दहिवली संघाचा संघनायक रेडी आहे. तरी पण विनंती केली वडगर संघाचा संघनायक, तुमच्यासाठी हा शेवटचा पुकार आहे. जर का पहिला बॉल ट्रॅव्हल झाला ना तर मात्र तुम्हाला अडचणीनं सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे संघनायकांना लगेचच टॉस बॉक्समध्ये येऊन हजर व्हायचं आहे. वर्सेस जे हनुमान दहिवली या 2 संघादरम्यान टॉस केला जातोय. आदरणीय जयवंतदादा शेळके यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ही मस्त सिस्टीम आहे. म्हणजे टॉस करताना कॉईन सोबत घेऊन यायचा, ही सिस्टीम. चला वेळ नाही दौडायचा. बॉल बॉय आपण नाही, आपल्याला पेनल्टी येईल. टॉस कोण जिंकला? वडकर प्लीज निर्णय कळवायचा आपला. दादा वडकर निर्णय सांगा. फिल्डिंग. थँक्यू सो मच. अशा वेळेला लोक वायफाय देतील, नसेल तर रिक्षात घालून घरी नेतील, तिथे वायफाय देतील, पण देतील. वळूया आपण या सामन्याकडे. पूर्वार्ध रंगला, शेवटच्या 2 बॉलवर दंगला. असं वाटलं होतं की हा सामना वन साईड जाईल की काय, धावा फार कमी बनतील की काय. आशिष मात्रेला आज मला बरसताना पाहायचं होतं, पण आणि आशिष मात्रे पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर परतला. त्यानंतर लगेचच रोहितही परतला आणि त्या षटकामध्ये प्रमोद घरतसारखा ताकदवान फलंदाज परतला. परंतु अखेरकार देवेंद्र शेळकेवर झालेले हल्ले, शेवटच्या 2 बॉलवर ठोकलेले पावाना षटकार आपल्यातून राहिले आणि अखेरकार एक आव्हानात्मक धावसंख्या उभी केली 34 आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. ती म्हणजेच आई 11 डेरवली संघाला. 2 सलामीर आपण पाहतो मैदानाकडे.
लेट्स प्ले. स्ट्राईकवर सागर, नॉन स्ट्राईकला विजय बालाजी. ऑलराऊंडर माणूस आहे. अंपायर, खेळाडू तेवढाच उत्तम खेळ. आणि गोलंदाज आदेश मुंगाजी. फुलटॉस. फुलटॉसवर पहिल्याच बॉलला विकेट. मी पहिल्यांदाच म्हटलं ते आव्हान दिसायला सोपं जरूर असेल, पण ते सोपं नाहीये. हे मैदान थोडं छोटं जरूर असेल, पण या छोट्या मैदानावरती छोटी आव्हानं ताकदीची बनलेत. ते आव्हान ताकदीचा बनवला जातोय. अतिशय उत्तम खेळ आपण पाहतोय. आणि पहिल्याच बॉलवर 35 धावांचा पाठला करत असताना मात्र सागर बॅक टू डगआउट. बॅटर आऊट झाल्यानंतर आपण लगेच जायचंय. आपल्याला विनंती आहे, प्लीज आपण आम्हाला विनंती करतोय, कारण आयोजक जर आक्रमक बनले तर प्रॉब्लेम होऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे विनंती आहे कोणत्याही टीमला, एकच टीमला नाही सगळ्या टीमला विनंती आहे की आपण रेडी राहायचं आहे. वेळेत स्पर्धा संपली पाहिजे यासाठी प्रत्येकाला डिसिप्लिन आहेत. आमचे खऱ्या अर्थानं क्रिकेटचे भक्त म्हणून कायम ओळख राहिले. लाईट्स ऑन इथल्या होत आहेत. संपूदादा मात्र कायम क्रिकेटचा भक्त राहिलाय माणूस हा. संघ कुठेही जाऊ दे, आम्ही त्यांच्या सोबत कायम राहू. चांगल्या वाईट प्रत्येक काळामध्ये आम्ही या संघासोबत राहू. असंच काहीसे पाठराखे संघाला मिळत आहेत. त्यामुळे अशा पाठीराख्यांचं मात्र कौतुक केलं जाईल. सनीदादा गायकवाड यांचंही मंचाकडे त्यांच्या समेत सोबत आहेत, त्यांचंही आपण सरचे स्वागत करतो. दादा तुमचंही सरचे स्वागत. एक एक रन इथे मात्र वाचवावी लागणार. इथे मात्र पाहतोय कव्हरच्या दिशेनं पहिल्यांदा बॉल टोलवला, तिथून मात्र एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्डामध्ये रोखला गेला. आणि पाहिलं आपण आता सचिनजी संधी प्रकाश सुरू होईल आणि हे सर्कल पहा. असं काहीसं वाटतं की काहीतरी नक्षीदार रांगोलीच 360 सर्कल केलंय. आणि याचे उत्तम अतुलजी भोईर तुमचं कौतुक करायला लागेल की उत्तम मैदान तुम्ही केलं. तुमचा नेहमीचा कष्ट आम्ही पाहिलेत. आणि या मैदानाला खर्चही आम्हा मित्रांनो, खेळणं खूप सोपं वाटतं सगळ्यांना नेहमी. क्या बात, उत्तम दर्जेदार गोलंदाजी आदेश पहिल्या षटकामध्ये प्रभावी कामगिरी करताना पाहतोय. या सामन्यामध्ये ट्रम्प कार्ड कोण असेल ना तर विजय बालाजी. एक बहुमूल्य विकेट इथे राहणार आहे. स्वतः क्रीजवर राहिला तर धावांचा पाठलाग सहज होईल, परंतु जर का अजनबी ओळे संघानं याला सापल्यात पकडला तर सामन्याचा निर्णय काहीही कुठेही जाऊ शकतो. मी म्हटलं होतं ती ओळख राहिली आहे, कारण क्रिकेटचा क्लासचं दुसरं नाव विजय बालाजी. स्क्वेअर लेगला भरधाव वेगानं वन बाउन्स सीमारेच्या बाहेर. विशाल पाटील सरांचा इशारा चौकार. फटका पाहिला, कारण एवढ्या जोरात टाकलेल्या बॉलला एवढं पिक करणं सोपं नसतंच मुळात. आणि ते केलं पिक. मी एक बॉल अगोदरच म्हटलं होतं तसं की या सामन्यामध्ये मुख्य किरायदार कोण असेल ना विजय बालाजी, कारण त्यानं पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स घेतले, तिथूनच सामन्याला कलाटणी दिली. आणि आता फलंदाजी करताना तो बरसतोय चौकार. या 4 धाब्यानं मात्र 5 धावा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर एक बाद 5, अजूनही 20 बॉल 30ची गरज. आदेश मुंगाजी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट विजय बालाजीसाठी. थोडासा प्रेशर. बॉल आलाय, चला एक लक्षात घ्या, बॉल लगेच फेकत चला आला तर एवढा आपल्याकडे वेळ ही नाहीये तसा. हा स्कोरिंग बॉल कोणालाही हवा असतो.
स्विचिटचा हा प्रयत्न तोही सक्सेसफुल. डीप थर्ड मॅनच्या दिशेनं बॉल भरदा वेगानं आणि चौफेर फटकेबाजी कशी करायची असते याचं जीत जागता उदाहरण विजय बालाजी पेश करतोय. चांगली गोलंदाजी होत असताना त्याच चांगल्या गोलंदाजावर चांगल्या बॉलवर चांगले प्रहार केले आणि चांगली क्रिकेट अनुभवायला मिळते. आणखीन एक येतोय चौकार. या चौकारानं मात्र धावपळकर धावा लागतायत त्या 9 धावा. 9-1 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. आदेश तशी गोलंदाजी खराब नाहीये, गोलंदाजी सुंदरच आहे, पण त्याहीपेक्षा सरस कामगिरी विजय बालाजीची. आदेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी, डिफेन्स केलाय, खेळून काढलाय, अतिशय उत्तम आणि स्टँडर्ड क्रिकेट. कारण प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याचा अनुभव विजय बालाजीकडे. त्याला माहिती आहे की मॅच कशी चालवायची, मॅच कशी पुढे घेऊन जायची. 2 फटके तर ऑलरेडी आलेत आणि ही जर मॅच आपल्या अवतीभोवती फिरतीये तर आपल्याला शेवटच्या बॉलवर डिफेन्स करत मात्र 1 रन घेतली. स्ट्राईक त्यानं मात्र आपल्याकडे कंटिन्यू केली. आता 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 18 बॉल 25 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावपळकर धावा लागल्या 10. 35चा पाठलाग करायचा आहे. एक चांगलं षटक अजनबी ओळे संघाला या सामन्यामध्ये घेऊन येईल, परंतु एका षटकामध्ये 10+ धावा जर आल्या ना तर कदाचित अजनबी ओळे संघाला या स्पर्धेतून दूर घेऊन जाईल तो i11 डेरवली संघ. परंतु अजून कोणी जिंकलं नाहीये, अजून कोणी हरलंही नाहीये. दोघांचं लढणं सुरू आहे. आयुष्यभर लढल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होत नाही. फुकटचं मिळालेलं फार काळ टिकत नाही. आईबाबांना पंजोबांनी राखून ठेवलेली जमिनी आपण विकली आणि आपण श्रीमंत झालो जरूर, परंतु पैसा तुम्हाला फार काळ टिकलाही नाही. त्याच्यामुळे फुकटात मिळालेली गोष्ट फार वेळ राहत नाही आणि त्याच्यामुळेच इथे मात्र फुकटचं कुणाला नको आहे. कष्टावर जिंकावा लागेल हा सामना. साई गायकवाड बॉल हवेत राहिलाय, बॉल हवेत राहिलाय, थोडा दूरच राहिला. डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. रिस्की रन्स रिस्क घेतली होती. रिस्क आहे तो इश्क आहे म्हटलं जातं जरूर, परंतु आजकाल इश्कला कशाला रिस्क लागते? काही नाही. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, सगळं आहे, त्याच्यामुळे काही रिस्क नाही. क्रिकेटमध्ये दुसरी रन्स मात्र विजय बालाजीनं रिस्की घेतली आणि 2 रन्स त्यानं सुखरूप कंप्लीटही केल्या. चांगला प्रयत्न राहिलाय. पहिल्याच बॉलवर 2 धावा आणि बोर्डवर धावा लागल्या त्या तब्बल 12. दिशा दिली आहे क्रिकेटचं सुंदर तंत्र मंत्र आपण पाहतो. सिंगल रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर फलंदाजानं केला होता. फलंदाज आपण पाहतो नागेश पाटील, त्यांना रिस्की रन त्याला घ्यायची होती, पण इथे मात्र पाहिला तर 1च रनवर समाधान मानला आणि आता गरज धावपळकर धावा लागल्या त्या 13. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. चांगला बॉल, फेकी थोडी स्लो झाली आहे. मिडऑफच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला. 1च रन्स मात्र इथे मिळतीये. आता 15 बॉल आणि 21 धावांची गरज. 15 बॉल 21. तीन बॉल आता पण टाकून झालेत आणि 3 बॉलचा विचार केला तर 4 धावा. हवेत आहे परंतु रिकामी जागा आहे. ट्रॅप तर करायचं आहे विजय बालाजीला, परंतु तो मात्र सेफ झोनमध्ये खेळतोय. 2 धावा इथे मात्र आपण कंप्लीट करताना पाहिलं आणि या 2 धाव्यानं आज सामना पुढे घेऊन जाण्याचा चांगला प्रयत्न विजय बालाजीचा राहिलाय. 14 बॉल 19 धावांची गरज आहे. 16 धावा बोर्डवर लागलेत. आपल्या परीनं सामना पुढे कसा न्यायचा. मागच्या सामन्यामध्ये वडगर संघाच्या फलंदाजांना दाखवलं आणि सांगितलंय की धावांचा पाठलाग करताना आम्ही रणनीती आखली. सिंगल डबल घेत घेत सामना पुढे घेऊन गेला आणि कोणत्याही क्रिकेटमध्ये ज्यावेळेला लो स्कोरच्या मॅचेस असतात ना त्याला पुढे चालवायची मॅच. तुम्ही षटकारावर थांबता आणि मग डॉट खेळता आणि मग अंगलट येतं. विजय बालाजीचा हा फटका फसू शकतो का? आणि एक्झॅक्टली पंचांचा इशारा असाच काहीसा आला की मी काय पाहिलंय. बॅटची कडा जरूर लागली, परंतु गोलंदाजानं बॉल टाकल्यानंतर पंचांच्या मध्ये आले असं माझं तरी प्रामाणिक मत आहे. संतोषजी चौधरी सर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय.
त्याचं विशालजी पाटील सर 2 दक्ष पंच कामगिरी करतायत. हे दरम्यान मात्र एक डॉट बॉल. हा बॉलवर धावा किती येतील? या बॉलवर धावा येतील त्या महत्वाच्या राहतील. पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा गरज उरली आहे तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी करत धावा बरसवल्या जात आहेत. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. शेवटच्या बॉलवर आला चौकार. दाभोळकर धावा लागल्या तब्बल 20. आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. दोन धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या. अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी. एका मोठ्या फटक्यानंतर सचिनजी फलंदाजीने हा प्रयत्न नाही केला की षटकारानं सामना संपवायचा. त्यानं सामना पुढे घेऊन गेला. लगेच डिफेन्स केला. सिंगलसाठी डिफेन्स केला आणि 2 रन्स मिळाल्या. हा क्रिकेट टॅलेंटेड क्रिकेट खेळली जाते. आणि विजय बालाजी एक चांगले कोच राहिले. कोच आहेत लेदरचे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कसं खेळायचं. आणि या स्पर्धेमध्ये 2 दिवस अंपायरिंगही त्यांनी केले. म्हणजे सगळेच गुण त्यांच्या अंगात आहेत. आता मात्र समीकरण 9 बॉल आणि 8 धावांची गरज. किती? 6-6 सॉरी 6-6. 9 बॉल आणि 6 धावा. विजय बालाजी ऑन स्ट्राईक. गोलंदाज सतीश म्हात्रे. सामन्याला कलाटणी दिली. अतिशय उत्तमरित्या हाताळला हा सामना. स्विचिटचा प्रयत्न. गरज नसताना लगावलेला फटका. अखेरकार त्यांना माहिती आहे हा फटका कधी खेळला की आता रिस्क नाही आहे. सामना आपल्या बाजूने फिरलाय आणि अशा वेळेला ती रिस्क घेतली. परंतु सतीश म्हात्रेनं मात्र रिस्कला इश्क नाही करू दिला. त्यानं मात्र उडवली, वाकवली डावी एष्टी आणि फलंदाजाला केला बाद. आठ बॉल आणि 6 धावांची गरज अजूनही उरली आहे ती I-11 डेरवली संघाला जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. अतिशय उत्तम दर्जाची ही स्पर्धा आपण पाहतोय.